महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. म्हणजेच 21वा हप्ता मार्च महिन्याचा लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि मार्च महिन्याचा GR सुद्धा आलेला आहे. स्वतः आदित्यताई तटकरे यांनी एक खूप मोठी माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी. म्हणूनच आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असल्यामुळे जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि तुमची प्रतिक्रिया नक्कीच सांगा. आता हा जे मार्च महिन्याचा हप्ता आहे तो कोणत्या कोणत्या महिलांना मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना नाही मिळणार ते सुद्धा सांगणार आहे. म्हणूनच कुठे जाऊ नका, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. चला तर सविस्तर माहिती जाणून घेऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने जे नोंदणी प्रक्रिया होती ते बंद केलेली आहे. KYC जे केलेली होती त्यामध्ये काही सुधारणा असेल तर त्याची डेट दिलेली होती 30 एप्रिल ही मर्यादा डेट दिलेली आहे. ह्या डेटच्या आतच तुम्ही तुमची KYC सुधारणा करू शकता. नवीन KYC जे करायची होती ते आता बंद झालेली आहे आणि ही जे KYC सुधारणा आहे तुम्ही घरी बसल्या बसल्या तुमच्या फोनमध्ये किंवा अंगणवाडी सेविकाच्या मदत घेऊन तुम्ही ही KYC पूर्ण करू शकता असं आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं आहे. कारण KYCच्या माध्यमातून आम्ही काम करू असं म्हणून खूप साऱ्या महिलांची फसवणूक झालेली आहे. म्हणून आदित्यताई तटकरेंनी ह्या डिसिजन घेतलेला आहे. अनेक महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा लाभ बंद झालेला आहे, परंतु त्यांच्या ह्या कारण समजले नाही. आता तुम्ही थेट संबंधित अधिकारी याबाबत काही विचारू शकता. तुम्हाला याबाबत सर्व माहिती मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. लाडकी बहीण योजनेतून कमीत कमी 70 लाख महिला अपात्र झालेल्या आहे. यामुळे लाडकी बहिणीचा जो खर्च होता तो कमी होणार आहे. वार्षिक खर्च जवळपास 43 कोटी रुपयेवरून 31 कोटीपर्यंत आलेला आहे. म्हणूनच सरकारने 12,240 कोटीपेक्षाही जास्त रुपये वाचणार आहे असं महिला व आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं आहे. आता 70 लाख महिला अपात्र झालेल्या आहे. त्याचं कारण काय आहे ते समजून घेऊया. 70 लाख महिला अपात्र झालेल्या आहे. ह्या गोष्टी लक्षात घेऊन आदित्यताई तटकरे यांनी KYCमध्ये सुधारणाच्या तारीख दिलेल्या होत्या. आता या तारखेमध्ये तुम्ही KYC करून घ्या. आता ही KYC केल्यानंतर तुमचे जे हप्ते बंद झालेले होते ते हप्ते तुम्हाला जूनमध्ये सगळे हप्ते एकत्र मिळणार आहे असं सुद्धा आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं आहे. म्हणून अजून पण टाईम गेलेला नाही आहे. तुमच्याकडं भरपूर दिवस आहे. तुम्ही KYC करून घ्या आणि योजनेचा लाभ घ्या. आणि दुसरी गोष्ट ही की ह्या महिन्याचा जो हप्ता आहे तो अजूनसुद्धा काही GR आलेला नाही आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्ही थंबनेल वगैरे बघतात आणि सतत तुम्ही टेन्शनमध्ये असतात, पॅनिक होतात. पॅनिक होऊ नका. अजून कोणत्याही प्रकारचा मार्च महिन्याचा GR आलेला नाही आहे आणि जसा येईल तसं लगेचच तुमच्याकडे नवीन एक अपडेट येत जाईल. म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींनो. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितले आहे की आता नवीन KYC करून देण्यात येणार नाही. जे काही KYC केलेली आहे त्यामध्ये तुम्ही सुधारणा करू शकता. तर ही एक खूप मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी. अगर कोणाची KYC जे अपडेट करायची होती ती राहिली असेल तर नक्की तुम्ही घरी बसल्या बसल्या करू शकता. काळजी करू नका. काही प्रश्न असेल विचारू शकता. आम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत आलेलो आहोत. तर अशीच नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.